अशोक राजाराम टाकळकर हे 1980 पासून आपल्या आई वडिलांसोबत या अतिक्रमित जागेत राहत आहेत। परंतु काही दिवसांपूर्वी काही राजकीय लोकांनी ही जागा खाली करण्यासाठी नगरपालिकेवर दबाव आणल्याने आणि त्यांच्या दबावाला बळी पडलेल्या नगर परिषदने सदर घरावर बुलडोझर चालवून त्यांचे घर जमीनदोस्त केल्याने हे गरीब कुटुंब आज उघड्यावर पडले आहे। त्यामुळे त्यांनी आपला संसार उघड्यावर मांडला। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मधील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये संत रूपलाल नगर मध्ये बऱ्याच अतिक्रमित झोपड्या आहेत। त्यामध्ये अनेक गरीब दारिद्र्य रेषेखालील कुटुंब कित्येक वर्षांपासून आपल्या परिवारासह राहतात। त्यामधीलच अशोक राजाराम टाकळकर हे सुद्धा मागील 26 वर्षांपासून आपल्या आई सोबत राहत आहेत। पूर्वी ही जागा अतिक्रमित होती। टाकळकर कुटुंबांना राहण्यासाठी जागा नसल्यानं या अतिक्रमित जागेत त्यांनी झोपडी बांधली। कालांतराने अशोक यांनी आई वारल्यानंतर लग्न केलं आणि दोघांच्या मोलमजुरीतील काही पैसे जमा करून सिमेंट टिनाचे पक्के घर तयार केले आणि आपल्या 2 मुलांसोबत आपल्या जीवनाचा गाडा चालवित असताना अचानक झालेल्या कृत्रिम भूकंपाने त्यांचे घर जमीनदोस्त झाल्याने हे कुटुंब आज उघड्यावर पडल्याने त्यांचे मनोधैर्य पूर्णतः खचून गेले आहे। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। आज त्या दोघांना उघड्यावर अभ्यास करावा लागतो आणि कारवाईत विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे सर्वत्र काळोखच पसरलेला दिसत आहे। मी गटाचं कर्ज घेऊन माझं घर बांधलं। माझ्या घरामागे 50 घराची वस्ती आहे। माझं एकटीचंच घर पाळण्यात आलं। मी एसकेचं ग्रामीण फुटाचं कर्ज घेऊन घर बांधलं आणि आज माझ्या घर डबल बांधलं जात नाही। मला न्याय मिळावा, उघड्यावर माझा संसार पडला आहे। मी आता आत्महत्या करायची पाळी आली आहे माझ्या कुटुंबाला। मी गरीब परिस्थितीतून घर बांधलं होतं, ते शिवून पाडून टाकलं। त्या कारणावरून मला माझं घर बांधून देण्यात यावं, मला न्याय पाहिजे। शासनाच्या निर्देशानुसार 1/1/1985 पूर्वीची अतिक्रमणे दिनांक 28/9/1999 च्या शासन निर्णयानुसार नियमानुकूल करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनानं घेतलेला असताना ही कारवाई कोणत्या आधारावर केली हा प्रश्न निर्माण झाला आहे। तसंच 1995 च्या नवीन सुधारित निर्णयानुसार मुंबई उपनगर जिल्हा वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्या झोपडपट्टी वाल्यांना संरक्षण मिळाले आहे। तर मग नगरपालिका मुख्याधिकारी यांना कारवाई करण्याची घाई का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। फहीम देशमुख, UCN न्यूज, शेगाव।